मुंबईमधून आहे। धारावी ते अदानी यांच्या कार्यालयापर्यंत आज ठाकरे गटाचा मोर्चा निघणार आहे। ठाकरे गटाच्या धारावी बचाव मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे। अदानी यांना देण्यात येणाऱ्या टीडीआरला ठाकरे गटाचा विरोध आहे। याच विरोधात ठाकरे गटाचा मुंबईमध्ये मोर्चा निघतोय। धारावी टी जंक्शन येथील नाक्यावरून दुपारी 3 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल। धारावी टी जंक्शन ते अदानी रियालिटी कार्यालय बीकेसी असा हा पायी मोर्चा निघेल। या मोर्चामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, इतर काही राजकीय संघटना आणि कार्यकर्ते तसेच पदाधिकारी हजारो धारावीकर सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी। धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात आज ठाकरे गटाचा अदानींच्या विरोधात विराट असा मोर्चा निघणार आहे। धारावीच्या टी जंक्शन पासून हा मोर्चा सुरुवात होईल। मी आता सध्या धारावी टी जंक्शनच्या ठिकाणी आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाकडून आहे ती बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। या मोर्चाला ठाकरे गटासह इतर विविध राजकीय पक्ष आहेत त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। एकूण 15 पक्ष आहेत ज्यांनी या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे। दुपारी 3 वाजता या ठिकाणी या धारावी टी जंक्शन पासून मोर्चाला सुरुवात होणार आहे। ती पुढे बीकेसी येथील अदानींचं जे कार्यालय आहे तिथपर्यंत जाऊन हे धडकणार आहे। काल उशिरा या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली आहे। सध्या धारावी टी जंक्शनच्या इथे पोलीस बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे। ठाकरे गटाकडून देखील इतर जे काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबतची हमी देखील देण्यात आलेली आहे। दुपारी 3 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल। उद्धव ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत। ठाकरे गटाचे सर्व नेते पदाधिकारी या मोर्चात सहभागी होतील। तब्बल 1.5 लाखाचा हा मोर्चा असणार असल्याचा दावा या ठिकाणी ठाकरे गटाने केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन खरच, गिरीश कांबळे, साम टीव्ही, धारावी, मुंबई। तर आपण पाहतोय मोर्चाच्या अनुषंगाने मुंबईमध्ये या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे। तसंच पोलीस प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे। धारावी ते अदानी यांच्या कार्यालयापर्यंत आज ठाकरे गटाचा मोर्चा निघतोय। ठाकरे गटाच्या धारावी मोर्चाला आता मुंबई पोलिसांनी कालच परवानगी दिली। अदानी यांना देण्यात येणाऱ्या टीडीआरला ठाकरे गटाचा विरोध आहे आणि याच विरोधात ठाकरे गटाचा मुंबईमध्ये मोर्चा निघतोय। धारावी टी जंक्शन येथील नाक्यावरून दुपारी 3 वाजता या मोर्चाला प्रारंभ होईल। दरम्यान यानंतर उद्धव ठाकरे देखील संबोधित करणार आहेत। धारावी टी जंक्शन ते अदानी रियालिटी कार्यालय बीकेसी असा हा पायी मोर्चा असणार आहे। या मोर्चामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे सगळे पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित असणार आहेत। दरम्यान हा मोर्चा नेमका कसा असेल आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। ठाकरे गटाच्या मोर्चाला धारावी टी जंक्शन पासून सुरुवात होईल। कलानगर जंक्शनच्या आधी उजव्या बाजूने मोर्चा बीकेसीच्या दिशेने वळवला जाईल। सीएनजी पेट्रोल पंपाजवळून ठाकरे गटाचा मोर्चा फटाका मैदानाच्या दिशेने जाणार आहे। फटाका मैदानामध्ये ठाकरे गटाच्या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे।